पिंपरी चिंचवडमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि IT कर्मचाऱ्यांच्या पसंतीचं ठिकाण असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्लाइम्बिंग वॉल उभारण्यात आलेली आहे। तब्बल 12 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या या योगा गार्डन मध्ये ही क्लाइम्बिंग वॉल उभारण्यात आली आहे। एवढंच नाही तर या योगा गार्डन मध्ये अनेक सुविधा देण्यात आल्यात। योगा गार्डन आणि क्लाइम्बिंग वॉलचं लवकरच उद्घाटन केलं जाणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवडमध्ये IT कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या पसंतीचं ठिकाण असलेल्या पिंपळे सौदागरमध्ये जवळपास 14 कोटी रुपये खर्चून योगा उद्यान जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। या योगा उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे या योगा उद्यानामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी क्लाइम्बिंग वॉल जी आहे तीही उभारण्यात आलेली आहे। या उद्यानाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। नेमकं या उद्यानाचं वैशिष्ट्य काय आहे, क्लाइम्बिंग वॉलचं काय वैशिष्ट्य आहे, आपल्याबरोबर शत्रुघ्न काटे आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट असे हे गार्डन आहे। क्लाइम्बिंग वॉलची काय वैशिष्ट्य आहेत आणि गार्डनचं काय वैशिष्ट्य सांगा। आपण पाहिलं असेल की 1,50,000 स्क्वेअर फुटामध्ये योगा पार्क आम्ही डेव्हलप करतोय। याच्यामध्ये पिंपळे सौदागर किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गिर्यारोहक म्हणजे ज्याचं ॲडव्हेंचर करू शकतात अशा प्रकारचे खूप लोक करत असतात आणि इतर ठिकाणी जाऊन खरं तर ते करत असतात बाहेर ठिकाणी। ते आपल्या शहरामध्ये त्याचा अनुभव त्यांना घेता यावं म्हणून पिंपळे सौदागरमध्ये आपण पाहिलं की या सुसज्ज अशा योगा पार्कमध्ये आपल्या पाठीमागच्या बाजूला साधारण 12 मीटर रुंद आणि 17 मीटर उंचीची क्लाइम्बिंग वॉल आम्ही इथे केलेली आहे। त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण 4.5 मीटर उंचीची एक छोटीशी क्लाइम्बिंग वॉल इथे केलेली आहे। कारण याच्यातून खरं तर जे ॲडव्हेंचर करायचं असतं प्रत्येकाला त्याचा उपभोग घेता आला पाहिजे। आणि आपण पाहिलं की एक चांगल्या प्रकारचं स्टेडियम इथं आम्ही केलेलं आहे स्पर्धा घेण्यासाठी पण। हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असे आपल्या या ठिकाणी होत आहे। आणि याच्यामध्ये कन्सल्टंट आपण करतानाच आमची ही मागणी होती की अशा प्रकारची म्हणजे योगा पार्कमध्ये ॲडव्हेंचर पार्क आणि एक लँडस्केप असं दोन्ही पार्ट मिक्स केले आहेत। याच्यामध्ये आपण पाहिलं की ओपन योगा करू शकतो, आउटडोअर करू शकतो किंवा इनडोअर करू शकतो। साधारण दिवाळीच्या अगोदर या गार्डनचं आम्ही ओपनिंग करतो लोकांना, नागरिकांसाठी। एकंदरीतच महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या योगा गार्डनचं उद्घाटन जे आहे ते लवकरात लवकर होईल आणि नागरिकांना त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।